माय माऊली नमस्कार. विविध ग्रंथातील एक महान ग्रंथ श्री संत एकनाथ महाराज कृत श्री भावार्थ रामायण कथासार अभिवाचन करत आहे. अध्याय पहिला, बालकांड प्रारंभ. भाग पहिला. प्रथम श्री रामाला वंदन करून प्रारंभ करते. श्री गणेशाय नमः. श्री रामचंद्राय नमः. आशयग्राही रसपूर्ण कथासार बालकांड आईला अध्याय पहिला. ध्यानाचा श्लोक. प्रज्ञा गोदावरी तीरे चित्ते पर्णकुटी कृते वैदेही शक्तिसंयुक्तं तपश्या लक्ष्मणद्वयं पंचेन्द्रिय पंचवटी निवास्तनं धनुर्धनं ध्यायेदात्मस्वरूपं त्वं राघवं भयनाशनं. मंगलाचरण. हे स्वयंवेद्या श्री गणेशा, तू अनादि आद्य वेदांत वेद्य असून परम वंदनीय आहेस. तुला प्रणवोच्चारपूर्वक नमस्कार करतोय. तुझे रूप कसे या संबंधी काही कल्पना करू केले तर तेथे कल्पना लोप होते. म्हणून तू सदन चैतन्याच्या रूपात जसा असशील तसा तुला नमस्कार करतो. तुला अंग अवयव नसल्यामुळे मी भक्त आराध्य असा भेदच उरला नाही. तुझा परशुज्ञानाचे तेज दर्शितो, अंकुश नित्य स्मरण दर्शितो. मोदक रूपाने तू निज भक्तांना आनंदाने घास भरवितोस. हे स्तवन ऐकून गजानन संतुर झाला. माझ्या वदनाच्या ठिकाणी तो स्वतःच वक्ता, स्वतःच वचन झाला. त्याने विघ्नाचेच स्वरूप पालटून सर्व अनुकूल केले. उन्मेष निर्माण करून त्याने आज्ञा केली. भावार्थ रामायणाची रचना आता वेगाने कर. आता सरस्वतीला वंदन करतो व आजपासून आपण रामकथासार सुरू केली. सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यावा. आनंद घ्या, आनंद द्या. प्रथम सरस्वतीला वंदन करते. चित्तातील चेतना चैतन्य शक्ती, स्मृतीला ती स्मृती देणारी अमृत शक्तीची सदर्शक अशी तिची मूर्ती. तिला हंसवाहिनी म्हणतात. पण परमहंस पदवीधर हे साधू तिचे खरे वाहन आहे. तीच ग्रंथातील गुढ अर्थ उघड करून दाखवते. तिचा शुभ्र वर्ण शुद्ध सत्वगुण दर्शविते. तिची विना ओंकार रूप, तीन मात्र तीन तारा, पुस्तक हे वेद उपनिषदाचे प्रतीक. अशी सरस्वती स्वप्रकाशाने फार मनोहर दिसते. जगदाभासे भासविणारी, अव्यक्ताला व्यक्त करणारी अशी फारच शोभमान या स्तवनाने ती प्रसन्न झाली. वाणी रूपाने प्रगट होऊन आशीर्वाद देऊन म्हणाली, भावार्थाने युक्त अशी रामकथा तू वेगाने रच. सद्भावाने तुझे रामायण पूर्ण होईल. संतांना ते प्रिय होईल. आणि हीच संत कथा आपण आजपासून श्रवण करणार आहोत. तुम्ही स्वतः श्रवण करा, दुसऱ्यांना लाभ द्या. तुम्हाला आलेला ऑडिओ तुम्ही दुसऱ्याला पाठवा. जे विविध ताप शमवितात अर्थ जनरूपी जातकांना चैतन्यरूपी मेध आहेत व जे साधकांना संजीवन रूप आहे त्या संतांचे संगाचे आता स्तवन करतो. या संताचा सहवास सहज लाभला तर सर्व कर्मे निवृत्त होतात. स्वधर्म, शांती, भावार्थ, परमार्थ एकत्र होतात. त्याने परमार्थ फुलतो, फळतो. बीजावस्था, मध्यावस्था, अंतिम अवस्था ह्या ज्या फळास नसतात असे स्वानंद रूप फळ चाकता येते. संताचे ज्ञान जगात आहे. त्याचे वर्णन मी बालबुद्धीने करावे हेच अज्ञान. तरी न्यून ते पूर्ण करून घ्यावे. असे स्तवन ऐकून संतजन सुखावले व म्हणाले. काय म्हणाले? आम्हाला रामकथा आवडते. तुम्हाला पण आवडते ना रामकथा? सगळ्यांना रामकथा आवडते. प्रत्येकाला वाटतं आपल्या घरात रामराज्य यावं. आणि त्या रामराज्यासाठी आपण काय ऐकलं पाहिजे आणि काय केलं पाहिजे, आपला स्वभाव कसा असला पाहिजे हे आपण आता सर्व या ग्रंथातून ऐकूया. तू रसाळ बघता तेव्हा आपली स्तुती पुरे, अर्थ अन्यवय यांच्या आधाराने तू रामकथा पूर्ण कर. आता कुलदेवतेला नमस्कार करतोय. ती एकटीच, मला एक असेच नाव, तिन्ही देवांचे, तिन्ही गुणांचे, तीन लोकांचे एक पण तीच नांदविते. द्वैत्याची गोष्टच ती बोलू शकत नाही. तिनेच माझे व तिचे एकपण जपले. म्हणूनच देवीला कुलदेवतेला नमस्कार करते. 16 कुलदेवतेंना नमस्कार करते. कुलस्वामिनी आशापुरी मातेला वंदन करते. ती जगदंबा माता म्हणते. ग्रंथारंभाचा उदय असो. मला रामकथा फार आवडते. तुम्हालाही आवडत असेल. भावार्थ रामायण लिही. त्यात जे काही कमी पडेल ते मी पूर्ण करीन सांगितले.
आता जो स्वानंदाच्या बोधाचे रक्षण करणारा पुराचे पंजर आहे, त्याच्यामुळे भावसागर तरुण जाणे सोपे. त्या सद्गुरूंना वंदन करते. त्यांनी मस्तकावर हात ठेवला असता अहम भाव नष्ट होतो, सोहमची अनुभूती येते. अद्वैताचा आनंदच ते अनुभवाला आणून देतात. जनार्दना जनरूपीच त्याला शरण जाणे म्हणजे एकातच सर्वांची एकनाथाचे एक रूप होणे होय. आमची नामे भिन्न पण रूप एकच. जनार्दन स्वामी माझे मन, इंद्रिय, नेत्र, वदन, वक्ता, वचनही ते गतीची गती, मतीची मती, श्रुती उत्पत्ती. मी अकर्ता तेच कर्त किंवा मीच करता ते अकर्ते, ह्या दोन्ही संकल्पना चुकीच्या ठरता, कारण त्यांनी हा मृत्यूपणाच घालवून टाकला. लिंगदेहाचे वेगळेपण ते अधर्ण नष्ट करतात, म्हणून त्यांना जनार्दन नाव पडले. त्यांनी मला आशीर्वाद दिला, भावात रामायण लिहा, निरूपण कर, मीच तुझ्याकडून ते वदवून घेणार आहे. आणि खरोखर हे निरूपण करायची संधी मला पण लाभली, तेही अभिवाचनातून. रामायणाचे मूळ अज म्हणजे जन्मरहित ब्रह्म, त्यातूनच 10 इंद्रिय, हाच दर्शन दशरथ या नावाने राजा म्हणून जन्मास आला. त्या अजतत्व दृष्टी समोर ठेवून दशरथाचा पुत्र म्हणून अजन्मा राम जन्माला येणार, या त्यातील पारमार्थिक अर्थ आहे. सर्व देव रावणाचे दास, त्यामुळे ब्रह्मादिकांचा फार चिंता लागली. त्यांनी रमानाथ विष्णूची प्रार्थना केली. विष्णूने त्यांना आश्वासन दिले, राक्षसांचा घात करण्यासाठी मी जन्म घेईन. रमा हीच अवतार घेऊन कलहाचा हेतू ठरेल, हिच्यामुळेच निशाचराचा अंत घडेल. तुम्ही सर्व देवांनी वानर रूपात अवतार घ्यावे. मी व रमा दोघे जण अवतार घेणार आहोत. आम्ही देवांवरील संकटाचा नाश करून स्वधर्म वाढव, मोक्षाची गुढीच असे जे नाम, त्याचा महिमा वाढव. या अवताराने सूर्यवंशाची फार उन्नती होईल. दशरथ वृत्तांत. सूर्यवंशात राजाचा पुत्र दशरथ, तो स्वधर्माचे चरण करणारा. त्याच्या मुख्य 3 राण्या. ज्येष्ठ पत्नी कौशल्या, तीच सद्विद्भाव होय. सुमित्रा ही पत्नी म्हणजे सद्बुद्धी. कैकेयी म्हणजे अविद्या. त्या कैकेयीची दासी मंत्रा, ती म्हणजे कुविद्या. दशरथाला संतती नव्हती. पुत्रकामना मनासी धरून राजा फार उदास. राजभवन सिंहासन भोग विजय मान समान वस्त्रे अलंकार श्रीसंग छत्र चामरे स्तुती स्तोत्र या कशातच त्यात सुख वाटत नसे. तो विरक्त मनाचाच होता. पुत्र प्राप्तीविना कशातच त्याला गोडी नव्हती. या कशातच त्याला सुख वाटत नसे. तो विरक्त मनाचाच होता. पुत्र प्राप्तीविना कशातच त्याला गोडी नव्हती. त्याचाच पुत्र म्हणून विष्णू श्रीरामचंद्र या नावाने अवतार घेणार होता. अंधाला आपण पिताही दिसत नाही, त्याप्रमाणे विषयशक्तीने अंध झालेल्या मनुष्याला भगवंताचे ज्ञान नसते. पण दशरथ पुण्यवंत, सदाचारी, पुण्यश्लोक राजा होता. त्याच्याच पुत्राच्या रूपाने भगवंताचा अवतार होणार होता. दशरथ मृगयेसाठी निघाला. दशरथाचे मन नगरात रमत नव्हते, म्हणून तो मृगयेसाठी वनात गेला होता. त्याने काही वेळेस आवाज मिळेल म्हणून वाट पाहिली. प्राणीघाता त्याला मनापासून आवडत होता असे नव्हते. त्याला एकटेपणाने जलफलादी आहार घेऊन राहायलाच आवडले असते. तो वनात गेला असता काय झाले ते ऐका बरं. सावज मिळेल म्हणून दशरथ वाट पाहत होता. सूर्य मावळला, रात्र झाली. त्यावेळी श्रावण नावाचा एक तरुण आपल्या मातापित्यांना कावडीत घालून पाणी प्यायला देण्यासाठी पाण्याजवळ आला. कावड खाली ठेवून त्याने पाण्यात कमंडल बुडविला. त्याचा बुडबुड असा ध्वनी उत्पन्न झाला. दशरथाने शब्दवेध करून बाण मारला. तो श्रावणाला लागला. श्रावण दुःखाने कळवळला. एकदम भगवंताचे नाम त्याच्या मुखातून बाहेर पडले आणि राम हेच नाम. रामावतार तर अजून पुढे व्हायचाच होता. त्या नामाने श्रावण तर मुक्त झालाच. ते नाम ऐकून दशरथाला वाटले आपले सर्व पापच दूर झाले. त्याने श्रावणाजवळ येऊन पाहिले तर तो बाण श्रावणाला लागला होता. जवळच त्याचे पिता माता रडत होते. दशरथाच्या हातून चुकून बाण लागला. आपला एकुलता एक पुत्र मरण पावला हे कळताच त्यांनी दशरथाला शाप दिला, राजा आमचे प्राण आता जाणार. या प्राणशोकाने आम्ही काही आता जिवंत राहणार नाही. पण आम्ही जसे पुत्रवियोगाने मरणार तसाच तू पण पुत्रवियोगानेच मरशील. तो शाप कसला? पुत्रहीन दशरथाला ते वरदानच वाटले. आता राम हा शब्द त्याच्या हृदयात रूढ बसला. आपण आता पुत्रवान होणार असाच त्या शापाचा पूर्वार्ध होता. दशरथासमोरच त्या माता पितराचे प्राण गेले. दशरथाने त्या श्रावणाबरोबर त्या दोघांचे अग्निकार्य उत्तर कार्य केले. हा श्रावण गतजन्मी एक मासा होता. कोण होता? मासा. त्याचे आईबाप
मृग पक्षाचे जोडपे होते. मासा सरोवरात राहत होता. त्याचे पाणी आटले तेव्हा त्या माशाला शीतल जल असलेल्या दुसऱ्या तळ्यापर्यंत त्या जोडप्याने नेण्याचा प्रयत्न केला. पण मध्येच कळकाच्या बेटात तो मासा पडला आणि त्याच्यावरील अतिस्नेहाने ते पक्ष्यांचे जोडपे दुःखाने प्राणहीन झाले. गतजन्मीप्रमाणेच रावण आणि त्याचे माता पिता यांचे मृत्यू ह्या जन्मी झाले, अशी एक कथा पुराणात होय. राम नाम कानी पडले, ब्रह्महत्येचे पापही लागत नाही, असे शास्त्रवचन आहे. जेथे ब्रह्महत्या घडते तेथे जर अश्वमेध यज्ञ केला तर ते पाप नाहीसे होते. ज्या देशात ब्रह्महत्या होते तेथे दुष्काळ पडतो. लोकांवर नाना संकट येतात. पूर्वी दैत्य गुरु शुक्राचार्याने पाण्याचे प्रवाह अडविले होते, त्यामुळे लोकांना पाणीच मिळेना. जणू ब्रह्महत्याच घडली असावी असे सर्वांचे हाल होऊ लागले. त्यावेळी राजा दशरथ जगाचे संकट दूर करण्याकरिता शुक्राचार्यावर आक्रमण करण्यास रथ घेऊन स्वर्गात गेला. वृष पर्वा हा दैत्यांचा राजा युद्धासाठी मोठे दैत्य सैन्य घेऊन आला. प्रचंड युद्ध झाले. दैत्यांचा पराभव होऊ लागला. दशरथाने आपल्या कैकेयी या प्रिय राणीला त्यावेळी रथात बसविले होते. शुक्राने एक बाण अचूक मारून राजाच्या रथाचा आस तोडला. तेव्हा कैकेयीने आपल्या हाताने रथ तोलून धरला. दशरथाने दैत्यांवर विजय मिळविला. शुक्राचार्याला पृथ्वीवर पाण्याचे प्रवाह सोडण्यास लावले. त्यावेळी लोक सुखी झाले. गुरांना पाणी चारा मिळू लागला. यज्ञ याग होऊ लागले. देव दशरथावर प्रसन्न झाले. इंद्राने दशरथाला इंद्रपुरी समान वैभव दिले. देवगुरु बृहस्पती याने दशरथाला तुझे सर्व मनोरथ सिद्धीत जातील असा वर दिला. तुला पुत्रसंतती होईल, त्यासाठी विभांडक मुनींच्या मदतीने तू पुत्र कामेष्टी नामक यज्ञ कर. विभांडक स्वतः येणार नाही, पण त्यांचा पुत्र ऋष्य शृंग नावाचा त्याला स्त्रियांकडून भुलवून नगरात आणावा. तो येताच त्याचा विवाह तुझ्या कन्येशी कर. तुझा मित्र शांतनू याने तुला जी शांता नामक मुलगी दिली तिचा त्या ऋष्यशृंगाशी विवाह करू. मी काही अप्सरा पाठवीन, त्या ऋष्यशृंगाला भुलवून तुझ्या नगरात आणतील. इंद्राने असे वरदान दशरथाला दिले. त्याच वेळी कैकेयीवर दशरथ प्रसन्न झाला, कारण रणात तो जो विजय मिळाला तो तिच्या महान साह्यानेच मिळाला होता. राजा तिला म्हणाला, तू काय इष्ट असेल ते माग, मी तुला ते नक्की देईन. त्यावर कैकेयी म्हणाली, नाथ, तुमच्यामुळेच मला स्वर्गतुल्य असे काही सर्व सुखभोग वैभव मिळाले. आत्ताच मागण्यासारखे काही नाही, पण जर नंतर काही मागायचं वाटले तर मी मागेन. आपण त्यावेळी ते मला द्या. त्यावर दशरथाने कैकेयीला भविष्यकाळासाठी तसे वचन दिले होते. इंद्राने त्यांना स्वर्गात आपल्याजवळ आदराने बोलावून घेतले. दशरथाची कीर्ती आता दाही दिशास तिन्ही लोकी पसरली. यथावकाश राजा जेव्हा अयोध्येत परत आला त्यावेळी नगरात अत्युत्तम साजसज्जा केली होती. मकरे, तोरणे, फुलांच्या पायघड्या, नाना मंगलवाद्ये, नागरिकांच्या म्हणीचा आनंद, उत्साह तर अवर्णनीयच. दशरथाचे फार मोठे स्वागत करण्यात आले. उत्तम वस्त्रालंकाराने सजलेल्या नरनारींनी सगळे मार्ग भरून गेले होते. नगाऱ्यांचे पडसाद स्वर्गातील लोकांना ऐकू जात होते. या ठिकाणी श्री भावार्थ रामायण बालकांड दशरथ विजयानी गमन नावाचा पहिला अध्याय समाप्त झाला. पुढील अध्यायात आपण पुढील बालकांडातील कथा बघूया. प्रभु रामचंद्र की जय. चरितं रघुनाथस्य शतकोटी प्रवेस्तरम एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनं. श्रीरामचंद्र की जय.